नमस्कार. आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे पूर्णाजीला आता वाईट वाटलेलं असतं, कारण अर्जुन तिला म्हणालेला असतो की पूर्णाजी मला तुझ्याशी बोलायचंच नाही आहे. तेव्हा इथे सायलीला सुद्धा त्या गोष्टीचं वाईट वाटतं आणि सायली आता पूर्णाजींजवळ बोलायला येते. सायली म्हणत असते की पूर्णाजी, मला माहिती आहे तुम्हाला ह्यांच्या बोलण्याचं वाईट वाटतंय. माणसाला कितीही राग आला तरी मी तुझ्याशी बोलणारच नाही असं त्यांनी बोलायला नको होतं. तेव्हा इथे सायली म्हणत असते, पण पूर्णाजी तुम्ही काळजी करू नका, हे तुमच्याजवळ लवकरात लवकर बोलतील. तेव्हा इथे पूर्णाजी म्हणते, कसं काय तो बोलणार आहे माझ्याजवळ, आता तर 2-3 दिवस तरी माझ्याशी बोलणार नाही. तेव्हा सायली म्हणते, नाही पूर्णाजी, तुम्हाला माहिती आहे का मागच्या वेळेला एकदा तुम्ही नाटक केलं होतं, म्हणजे तुम्ही आजारी असण्याचं नाटक केलं होतं, तेव्हा ह्यांना किती त्रास झाला होता आणि ते तुमच्याशी लगेच बोलायला आले होते. तसं तुम्ही काहीतरी करा ना, म्हणजे हे तुमच्याजवळ लगेचच बोलायला येतील. तेव्हा इथे पूर्णाजी म्हणते की अगदी बरोबर बोलतेस तू, म्हणजे तुझी आयडिया मला आवडली. अर्जुन माझ्याजवळ बोलायला हवं आहे, त्यासाठी मी वाटेल तेवढं नाटक करायला तयार आहे. तुझी आयडिया मी नक्कीच आता करेन. तर इकडे आता साक्षी येते आणि प्रियाचा मोबाईल तिला देते आणि म्हणते की आत्ताच्या आत्ता तो व्हिडिओ डिलीट करून टाक. आणि ती रागाच्या भरातच बोलते. ते प्रियाला आता आवडत नाही आणि ती म्हणते, काय अण्णा सर, तुमची मुलगी बघा ना, किती रूढ बोलते. तुम्ही तिला प्रेमाने कसं बोलायचं ते शिकवलेलं नाही आहे का? तिला अजिबात बोलण्याची पद्धत नाही आहे. हे बघ साक्षी, नीट बोलायचं, माझ्याशी प्रेमाने बोल बरं. आणि रिक्वेस्ट करत असताना आहे ना, प्लीजसुद्धा म्हणायचं असतं. तेव्हा इथे साक्षी म्हणते, प्रिया प्लीज हा व्हिडिओ डिलीट कर. तेव्हा इथे प्रिया म्हणते, अजून थोडं प्रेमाने. तेव्हा साक्षी म्हणते, प्रिया प्लीज व्हिडिओ डिलीट करून टाक. तेव्हा इथे प्रिया म्हणत असते की ठीक आहे, व्हिडिओ डिलीट केला, हा बघ डिलीट. आता रिलॅक्स राहा. नागराज काका तुम्हीसुद्धा रिलॅक्स राहा. अण्णा सर तुम्हीसुद्धा रिलॅक्स बसा ना. आणि हे बघा, तुम्हाला घाम आलाय, घाम, तो घामसुद्धा पुसून टाका. तेव्हा इथे आता प्रिया म्हणत असते की व्हिडिओ तर मी डिलीट केला आहे, पण एका अटीवरती. तुम्हाला माहिती आहे ना, तो व्हिडिओ मी माझ्या मोबाईलमधून डिलीट केला आहे, पण 7, 8, 9 डिव्हाइसमध्ये तो मी सेव्ह करून ठेवलेला आहे. काळजी करू नका, तो लॅपटॉप आहे ना, कुणाच्याही हाताला लागणार नाही. पण जर तुम्ही मला मारण्याचा प्रयत्न केलात तर नंतर मात्र रविराज किल्लेदार, अर्जुन किंवा पोलिसांच्या हाताला एक तरी डिव्हाइस त्यातलं लागेल. मग काय होईल तुम्हाला माहिती आहे ना. तेव्हा आता जरा जपून. तेव्हा महिपत म्हणत असतो, ए पोरी, तुझं तोंड खूपच जास्त चालायला लागले हा, ते जरा बंद कर. तेव्हा प्रिया म्हणते, ठीक आहे, मी माझं तोंड बंद करते. बंद केलं मी माझं तोंड, पण मी ह्या मेंदूचं काय करू? हा हुशार मेंदू माझा सतत आपला चालत राहतो. मी काय करू त्याचं सांगा बरं. हे बघा, तुम्ही जर मला पुन्हा त्रास देण्याचा प्रयत्न केलात ना, तर माझ्यासारखं वाईट कुणीच नसेल. आणि तो व्हिडिओ आहे ना, मी प्रत्येक डिव्हाइसमध्ये सेव्ह करून ठेवला आहे. मग काय होऊ शकतं तुम्हाला चांगलंच माहिती आहे. तेव्हा इथे नागराज म्हणत असतो, तू काय आम्हाला ब्लॅकमेल करतेस का? तेव्हा इथे प्रिया म्हणत असते, ब्लॅकमेल करत नाही आहे तुम्हाला, चांगली तुम्हाला धमकीच देते. तिघांनीही लायकीत राहायचं, लायकीत राहायचं. माझ्यावरती पुन्हा जर गुंडे पाठवून जर हल्ला करण्याचा प्रयत्न केलात ना, तर माझ्यापेक्षा वाईट कुणीच नसेल. आणि त्यातला एक व्हिडिओ आहे ना, तो मी अर्जुनकडे कसा पाठवेन ना, तुम्हालासुद्धा कळणार नाही. आणि कसं आहे ना नागराज सर, मी जर कोर्टामध्ये सत्य काय आहे ते सांगितलं ना, तर खोटी साक्ष दिली म्हणून मला थोडीशी शिक्षा होईल. पण तुमच्या साक्षीचं काय होईल माहिती आहे ना, तिने तर मर्डर केलं आहे, तिला फाशीची शिक्षा होईल, हे लक्षात ठेवा. तेव्हा तिथे दादा येतात आणि म्हणतात, मॅडम ही घ्या, तुमच्यासाठी मी कमी साखरेची कॉफी आणली. तेव्हा प्रिया म्हणते, मग तुमच्या साहेबांसारखीच आणलीत, ती त्यांनाच द्या, तसंही त्यांना जरा गोडव्याची जरा गरजच आहे. तेव्हा इथे प्रिया म्हणत असते, मग आता मी काय सांगितले तुमच्या लक्षात आहे ना. चला मग नागराज काका, आपण सुद्धा निघूया. बाबा घरी वाट बघत असतील ना, आपल्याकडे वेळ नाही आहे जास्त. तेव्हा इथे प्रिया आता पुढे निघून जाते. तेव्हा नागराजसुद्धा तिच्या मागे मागे जातो. तर इकडे महिपतला आणि साक्षीला प्रियाच्या या वागण्याचा आता खूपच जास्त राग हा आलेला असतो. तर इकडे अर्जुन घरी येतो आणि बायको बायको अशी हाक मारत असतो. तर इथे सायली आता पूर्णाजीच्या रूममध्ये असते. ती म्हणते, पूर्णाजी मी पुढे जाते, हे आले, तुम्ही लवकर या, आपल्याला नाटकाची सुरुवात करायची आहे. तेव्हा सायली येते आणि म्हणते, काय हो तुम्ही सारखे जोर जोरात का मला आवाज देत आहे? बायको बायको सारखे सारखे ओढतच राहणार आहात का? मी इथेच कुठेतरी होते ना, एवढं जोरात ओढायची काय गरज आहे? घरातच असते ना मी, मला ना तुमच्याशी बोलायचंच नाही आहे, तुमच्या सवयीचा मला राग आला आहे. तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो की बायको, अगं एकच आवाज दिला मी, आणि काय झाले तुला, तू माझ्याशी बोलणार का नाही आहेस? एवढूशा गोष्टीवरून आता बोलणं बंद करणार आहेस का तू? तेव्हा सायली म्हणते, कसं वाटलं सर, म्हणजे एखादी गोष्ट जर आपल्या मनाविरुद्ध घडली, आपली चूक नसताना जर आपल्याशी कोणी बोलणारच नाही असं बोललं तर वाईट वाटतंच ना सर. तुम्ही पूर्णाजीला कसं काय बोललात सकाळी? तेव्हा अर्जुन म्हणतो, अच्छा, म्हणजे हा टोमणा पूर्णाजीसाठी होता तर.
तेव्हा अर्जुन म्हणतो की सायली, ममा, तुम्हाला दोघींना खरंच असं वाटतं का की पूर्णाजीने तन्वीला लाडावून ठेवलेलं नाही आहे? ती तिच्या चुका पोटात घालते असं तुम्हाला खरोखर वाटत नाही का की पूर्णाजी चुकीची आहे? तेव्हा पूर्णाजी तिथे येते आणि म्हणते, जाऊ दे बाबांनो, माझ्यामुळे उगाच कशाला वाद घालताय? आणि तसंही आता या म्हाताऱ्या माणसाचं कोण ऐकते? माझं जर नातूच माझ्याशी बोलणार नसेल तर मी जगून तरी काय करू? आणि तुम्ही माझी नातवंड जर माझ्याशी असा अबोला धरलात तर मी जगून तरी काय करू मला सांगा बरं? मग मेलेलं बरं. तेव्हा अश्विन म्हणतो, पूर्णाजी असं काय करतेस? अगदी आम्ही बोलतो ना तुझ्याबरोबर सगळेजण. तेव्हा पूर्णाजी म्हणते, पण अर्जुन कुठे बोलतोय? आता काय तो एवढा मोठा वकील झालाय, नावाजलेला वकील आहे तो. आजीच्या चुका पोटात कशाला घालेल ना तो? तो तर माझ्याशी बोलत नाहीये. मग मी काय करू जगून? तेव्हा इकडे रविराज काका आता प्रियाची वाट बघत असतात. सुमन येते आणि म्हणते, भाऊजी तन्वीची वाट बघते ना, नका काळजी करू, हे आहेत ना तिच्याबरोबर. तेव्हा रविराज काका म्हणतात की सुमन, अगं तुला माहिती आहे ना, प्रियाने जेव्हापासून तो व्हिडिओ अर्जुनला पाठवलाय ना तेव्हापासून मला सतत ती बाहेर गेली की हुरहुर लागून राहते. कधी एकदा घरी येते असं झाले. तेवढ्यातच प्रिया तिथे येते. रविराज काका म्हणतात, अगं किती वेळ, तू आहे ना जास्त वेळ माझ्या नजरेआड होऊ जाऊ नकोस बरं, मला अजिबात करमत नाही. तेव्हा प्रिया म्हणते, ठीक आहे बाबा, पण एका अटीवर, तुम्ही पुन्हा माझ्याशी कधीही अबोला धरायचं नाही आणि माझ्यावरती रागवायचं तर अजिबातच नाही. तेव्हा रविराज काका म्हणतात, ठीक आहे. तेव्हा प्रिया म्हणत असते, आणि बाबा, मी जेव्हा नागराज काकांबरोबर बाहेर जाते ना तेव्हा तुम्ही माझी अजिबात काळजी करत जाऊ नका. ते अगदी सख्ख्या मुलीप्रमाणे माझी काळजी घेत असतात. तेव्हा इथे सुमन म्हणते, मग तू आहेसच आमची मुलगी. तेव्हा सुमन म्हणते, बरं चला सगळ्यांनी आता जेवायला बस, आम्ही पानं वाढते. तेव्हा प्रिया म्हणत असते, बाबा मला आहे ना घरचं जेवण जेवून कंटाळा आलाय, मी बाहेरून काहीतरी ऑर्डर करू का? तेव्हा इथे रविराज काका म्हणतात की नागराज आहे ना, तो तुझ्यासाठी ऑर्डर करेल, तू जा बरं तुझ्या रूममध्ये जा, फ्रेश हो. तेव्हा सुमन म्हणत असते, ठीक आहे, तुम्ही तन्वीसाठी काहीतरी ऑर्डर करा आणि तुम्ही फ्रेश होऊन या, मी सगळ्यांसाठी आता पानं वाढायला घेते. तर नागराजला प्रियाच्या या वागण्याचा खूपच जास्त राग येतो. तर इकडं आता पूर्णाजी तिचं नाटक कंटिन्यू करतच असते. ती म्हणत असते, जाऊ दे बाबा, आता कुणासाठी जगायचं, नातवंड तर माझ्याशी बोलतच नाही. तेव्हा अस्मिता म्हणते, असं काय करतेस पूर्णाजी, आम्ही आहोत ना. तेव्हा पूर्णाजी म्हणते, तुम्ही पण काय गं, तुम्हाला सुद्धा राग आला, तुमच्या रागाचा स्फोट झाला की तुम्ही सुद्धा बंदवाल बोलायचे. तेव्हा इकडे पूर्णाजी म्हणते, मला जाऊ दे. तेव्हा इकडे विमल म्हणत असते, देवा, आमच्या घरावरती तुझी कृपादृष्टी अशीच राहू दे, काहीही विघ्न येऊ देऊ नकोस. तर इकडे आता पूर्णाजी म्हणत असते की जाऊ दे, मला जाऊ दे, मला कसं तरीच होतंय. तेव्हा इथे सायली म्हणते, अहो बघा ना, पूर्णाजीला कसं तरीच होतंय. पूर्णाजी म्हणते की मला आतून कसं तरी वाटते, कसं होतंय ते समजत नाहीये. तेव्हा कल्पना म्हणते, काय होतंय तुम्हाला पूर्णाई, आपण डॉक्टरांकडे जाऊया का? तेव्हा इथे पूर्णाजी म्हणते, काय करू जगून तरी, जे काही होतंय ते मला होऊ दे, माझा नातू माझ्याशी बोलत नाहीये ना. तेव्हा चैतन्य म्हणत असतो की ये अर्जुन, असं काय करतोयस, तिकडे का उभं राहिलेस तू, ये बरं पूर्णाजीजवळ बोलिये. तेव्हा इथे प्रताप काका म्हणत असतात, अर्जुन काय झाले तुला, आता हा अबोला बंद कर बरं, पूर्णाजीला त्रास होतो तुझ्या वागण्याचा, ये बरं बोल. तेव्हा अर्जुन म्हणतो की मला माहिती आहे पूर्णाजीने तिच्या नाटकाला सुरुवात केलेली आहे आणि अजून एक मेंबर तिला मदत करतोय. तेव्हा इकडे अश्विन म्हणत असतो, बरं ठीक आहे, मी आता पूर्णाजीला चेक करतोय, मला जरा तिचं BP चेक करू दे, तिचं BP वाढलं असेल नाहीतर कमी तरी झालं असेल, तिला गोळी चालू आहे ना. तेव्हा इकडे प्रताप काका म्हणतात, तू BP चेक कर आणि तसंच काही वाटलं तर मला सांग, मी लगेच ॲम्ब्युलन्सला सुद्धा फोन करतोय. तेव्हा इथे अश्विन आता BP चेक करायला येत असतो. तेव्हा सायली त्याच्या हातातून ते BP चेक करायचं मशीन घेते आणि म्हणते, भाऊजी कशाला BP चेक करताय, हे बघा पूर्णाजीला त्रास होतोय, तुम्ही BP चेक करू नका. अश्विन म्हणतो, वहिनी अगं BP चेक केलं तर कळेल ना मला नॉर्मल आहे की नाही ते. तेव्हा इथे पूर्णाजी म्हणते, अरे देवा, मला कशाला जगवतोयस तू, एकदाचा घेऊन जा ना मला वरती. तेव्हा इकडे आता सायली म्हणत असते, अहो या ना, बघा ना पूर्णाजी कशा करताय, तुम्ही बोला ना त्यांच्याबरोबर. तेव्हा इथे अस्मिता म्हणत असते, काय रे अर्जुन मूर्खासारखा तिथे उभं राहिलेस, पूर्णाजीला किती त्रास होतोय बघ ना, ये बरं तिच्याजवळ बोल. तेव्हा कल्पना म्हणत असते, अर्जुन बास करा तुझा आता, ये बरं पूर्णाजींना बघ किती त्रास होतोय. तेव्हा अर्जुन म्हणतो, बरं बरं ठीक आहे, आपण एक काम करूया अश्विन, तुला पूर्णाजी आता BP चेक करू देत नाही आहे ना, माझ्याकडे दे, मी BP चेक करतो. तेव्हा अर्जुन आता BP चेक करायला जात असताना लगेचच सायली म्हणते, अहो काय करताय तुम्ही, BP कशाला चेक करताय, पूर्णाजीशी बोला बरं तुम्ही, तेव्हा त्यांना बरं वाटेल. तेव्हा इकडे सायली अर्जुनला आता BP चेक करू देत नाही. तेव्हा इथे पूर्णाजी म्हणत असते की अर्जुन माझ्याशी बोलत नाही आहे, मला किती त्रास होतो या गोष्टीचा. तेव्हा अर्जुन म्हणतो की पूर्णाजीला खूपच जास्त त्रास होतो आहे, आपण एक काम करूया, तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊया. अश्विन चल ॲम्ब्युलन्सला फोन कर. तेव्हा इथे चैतन्य म्हणतो, आपण गाडीतून घेऊन जाऊया का.
तेव्हा अर्जुन म्हणतो, चैतन्य कशाला? अरे रस्त्याला किती खड्डे आहेत, म्हातारं माणूस आहे, जर काय झालं तर म्हाताऱ्या माणसाचं काही सांगता येत नाही. तेव्हा पूर्णाजी उभी राहते आणि म्हणते, काय रे अर्जुन, काय म्हणालास? म्हातारी तुझी आजी? मी तर अजून टुणटुणीत आहे, मी काय म्हातारी वगैरे नाही आहे. तेव्हा इथे लगेचच अर्जुन म्हणतो, अच्छा म्हणजे पूर्णाजी तू टुणटुणीत आहेस ना? तेव्हा इथे प्रताप काका म्हणतात, पूर्णाजी तू नाटक केलंस? तेव्हा पूर्णाजी म्हणते, अजून 1 तास नाटक केलं असतं, पण हॉस्पिटलला घेऊन जायला निघाला ना. तेव्हा कल्पना म्हणते, पण पूर्णाई आम्ही किती घाबरलो होतो, आम्हाला वाटलं खरोखर तुम्हाला त्रास होतोय. तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो की पूर्णाजी ते नाटक करतच होती, पण आज एक नवीन मेंबर पूर्णाजीला तिच्या नाटकामध्ये साथसुद्धा देत होती. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो की माझ्या बायकोने पूर्णाजीला मदत करायचं ठरवलं होतं, हो की नाही सायली? तुम्ही दोघींनी मिळून हा प्लॅन केला होतात ना. तेव्हा इथे सायली मात्र आता गप्पच बसते. तेव्हा इथे अर्जुनने दोघींचाही प्लॅन ओळखलेला असतो. तेव्हा अश्विन म्हणतो, पण दादा तुला कसं कळलं की वहिनीसुद्धा सामील आहे ते? आणि वहिनी तुम्ही दोघीजणी मिळून हा प्लॅन केला होतात? तेव्हा अर्जुन म्हणतो, कारण माझ्या बायकोला नाटक करता येतच नाही, तिला खोटंच बोलता येत नाही. तिच्या बोलण्यावरून आणि तिच्या ॲक्टिंगवरूनच मला कळलं होतं की हे सगळं नाटक आहे आणि ते नाटक माझ्या सायलीने सुद्धा बसवलं आहे. तेव्हा प्रताप काका म्हणत असतात, पण पूर्णाजी अर्जुनबरोबर बोलण्यासाठी तू एवढं मोठं नाटक केलंस, आम्हाला किती घाबरवलंस माहिती आहे का? तेव्हा इथे पूर्णाजी म्हणते, मग मी काय करणार होते? अर्जुन माझ्याबरोबर बोलायलाच तयार नव्हता आणि मला नाही करमत तू जर माझ्याशी नाही बोलला तर. मला तर सहनच नाही होत, मग मेलेलं बरं ना, कशाला जगायचं? तेव्हा अर्जुन म्हणतो की पूर्णाजी मी तुझ्याशी नाही बोललो, कितीही रागवलो ना, तरीसुद्धा सगळ्यात जास्त माझं प्रेम तुझ्यावरतीच आहे. या जगामध्ये सगळ्यात जास्त महत्त्वाची तू आहेस माझ्यासाठी. त्याच्यामुळे मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही, पण मी तुझ्याजवळ बोलल्याशिवाय सुद्धा राहू शकत नाही, असं अर्जुन आता पूर्णाजीला म्हणत असतो. तर पुढील भागामध्ये आपण बघूया, इथे पूर्णाजी सायलीची माफी मागत असते. पूर्णाजी म्हणते की सायली माझ्यामुळे तुला खूप अपमान सहन करावा लागला, तुला खूप काही या घरामध्ये सहन करावं लागलं, मला माफ करशील ना? तेव्हा इथे सायली खूपच जास्त इमोशनल होते. तेव्हा पूर्णाजी म्हणते की मी तुला माझी नातसून म्हणून स्वीकारलेलं आहे आणि त्यामुळे मी आता घराचे सगळे अधिकार तुला देते. आणि चाव्या काढून पूर्णाजी आता सायलीच्या हातामध्ये देते. तेव्हा सायली पूर्णाजीला मिठी मारते आणि खूप खुश होऊन जाते.